शेतकरी बंधूंनो, आज मी जो विषय निवडलेला आहे तर तो साधारणतः विविध प्रकारची शेती करण्याची जी पद्धत आहे त्याविषयीचा। प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतीचे जे काही प्रकार आहेत, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 4 प्रमुख पद्धती आहेत। पण याचा जर सखोल अभ्यास आपण जर केला तर या 4 पद्धतींशिवाय एकूण 11 पद्धत आपल्याला शेतकरी बांधव करताना आपल्याला पाहावयास मिळतो। तर आज आपण जाणून घेऊया या शेतीच्या 11 पद्धतींबद्दलची माहिती। म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची जी काही शेती पद्धत वेगवेगळ्या भागातील शेतकरी करतो, तर मी ही सगळी माहिती संकलित केलेली आहे आणि ती आपल्यासाठी किंवा शेतकरी बांधवांसाठी माहितीस्तव मी आज इथं मांडणार आहे। आपण जर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि या 11 पद्धतींपैकी आपण कोणती पद्धत वापरत आहात ती पद्धत आपल्या नाव लिहा कमेंटमध्ये, आणि कोणती पद्धत आपण वापरत आहात ती पद्धत आपण इथं कमेंटमध्ये लिहायची आहे। तर चला मग आपण सबस्क्राईब करूया आणि आपण कोणती पद्धत वापरत आहात ती कमेंट सेक्शन मध्ये आपण टाईप करायचं आहे। तर मी सर्वप्रथम शेतीचे जे काही 11 प्रकार आहेत त्या 11 प्रकारांपैकी जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे परंपरागत शेती पद्धत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रॅडिशनल फार्मिंग म्हणतो। जुन्या पद्धतीने केली जाणारी ही नैसर्गिक शेती आहे, ज्यामध्ये रासायनिक घटकांचा आपण वापर करत नाही। म्हणजे महाराष्ट्रातील जो शेतकरी आहे तर तो पारंपरिक शेती जर करत असेल, ज्याला आपण ट्रॅडिशनल फार्मिंग म्हणतो, तर तो नैसर्गिक पद्धतीने शेती करतो किंवा जुन्या पद्धतीने शेती करतो, आणि ज्यामध्ये तो अजिबात रासायनिक घटकांचा वापर करताना दिसत नाही। दुसरा जो प्रकार आहे, आपण सविस्तर याविषयी माहिती पाहूया। दुसरा प्रकार आहे सेंद्रिय शेती, त्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हणतो, ज्यामध्ये नैसर्गिक खते, जैविक कीटकनाशक वापरून विषमुक्त उत्पादन घेणारी पर्यावरणपूरक शेती याला आपण म्हणतो, सेंद्रिय शेतीला किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगला। तिसरा प्रकार जो आहे तो व्यावसायिक शेती, ज्याला आपण कमर्शियल फार्मिंग असं म्हणतो। यामध्ये नफा कमवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यांत्रिक आणि रासायनिक पद्धतींचा आपण इथं वापर करताना दिसतो। यानंतरचा चौथा प्रकार जो आहे तो मिश्र शेती, ज्याला आपण मिक्स्ड फार्मिंग असं म्हणतो किंवा मिक्स्ड फार्मिंग असं सुद्धा आपण म्हणतो। तर शेतीसोबत आपण इथं पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्यपालन असेल, अशी इत्यादी अनेक पद्धती किंवा अनेक आपण व्यवसाय एकत्रित आपण करतो, या पद्धतीला आपण मिश्र शेती असं म्हणतो। यानंतरची जी काही शेती आहे तर तो 5वा प्रकार सहजीव शेती म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंग। मग या इंटिग्रेटेड फार्मिंग मध्ये किंवा सहजीव शेतीमध्ये आपण काय करतो, तर मिश्र शेतीपेक्षा अधिक शास्त्रशुद्ध व व्यवस्थापनावर भर देणारी पद्धत, जिथं आपण सर्व घटक एकमेकांशी पूरक असतात असं याचा विचार करतो। यानंतर 6वी पद्धत आहे जैविक शेती, ज्याला आपण बायो फार्मिंग असं म्हणतो किंवा इकॉलॉजिकल फार्मिंग असं सुद्धा आपण म्हणतो। यामध्ये संपूर्णपणे पर्यावरणाशी सुसंगत असलेली किंवा जैविक साखळी जपणारी शेती आपण करतो। यानंतर 7वा प्रकार आहे उत्पन्नाभिमुख शेती। 7वा प्रकार आहे उत्पन्नाभिमुख शेती। तर या शेतीमध्ये आपण स्वतःच्या गरजांसाठी म्हणजे घरगुती वापरासाठी केली जाणारी शेती। 8वा प्रकार आहे लाटी शेती, ज्याला आपण वर्षाच्या शेती असं सुद्धा म्हणतो किंवा रेनफेड फार्मिंग असं सुद्धा म्हणतो। पावसाच्या पाण्यावर आपण इथं अवलंबून शेती करत असतो। यानंतर सिंचित शेती, इरिगेटेड फार्मिंग ज्याला आपण म्हणतो, सिंचनाच्या किंवा पाण्याच्या स्रोतावर आधारित असलेली शेती म्हणजे सिंचित शेती किंवा इरिगेटेड फार्मिंग। यानंतर 10वा प्रकार असतो तो म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित शेती, ज्याला आपण म्हणतो तंत्रज्ञानाधारित शेती म्हणजे हायटेक फार्मिंग, ज्याला प्रिसिजन फार्मिंग असं सुद्धा आपण म्हणतो।
ड्रोनचा सहाय्याने आपण शेती करतो, किंवा IoT आपण वापरतो, किंवा सेन्सर्स असतील, स्मार्ट सिंचन पद्धत असेल, असे अनेक पद्धती किंवा अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जी काही शेती आपण करतो त्याला आपण हायटेक फार्मिंग असं म्हणतो. आणि शेवटची जी काही शेती पद्धती आहे ती नवीन कृषी पद्धती, ज्याला आपण अर्बन फार्मिंग किंवा व्हर्टिकल गार्डनिंग किंवा हायड्रोपॉनिक असेल, एरोपॉनिक्स असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कृषी पद्धती आता नवीन येत आहेत तर याला नवीन कृषी पद्धती आपण म्हणतो. म्हणजे साधारणतः शहरामध्ये किंवा मर्यादित जागेमध्ये आधुनिक पद्धतींचा आपण शेतीसाठी वापर करतो. याला 11वी पद्धत म्हणजे नवीन कृषी पद्धती किंवा अर्बन फार्मिंग असं म्हणतो. तर आता ही प्रत्येक शेती पद्धती आपण खूप बारकाईने किंवा डिटेल असं आपण आता पाहणार आहोत. तर पहिली पद्धत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रॅडिशनल फार्मिंग, ज्याला आपण परंपरागत शेती असं म्हणतो. तर यामध्ये काय होतं, नेमकं काय होतं, किंवा परंपरागत शेती म्हणजे नेमकं काय, तर परंपरागत शेती ही आपल्या पूर्वजांनी वापरलेली पारंपरिक शेती पद्धत आहे. ही शेती नैसर्गिक साधन संपत्तीचा अवलंब असते आणि स्थानिक ज्ञानाचा वापर करून आपण पीक घेतो. यात यांत्रिक साधनांचा कमी वापर होतो आणि सेंद्रिय खते व नैसर्गिक उपाय आपण इथं वापरतो. तर या परंपरागत शेतीच्या पद्धती ज्या आहेत किंवा मेथड्स ऑफ ट्रॅडिशनल फार्मिंगचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपण काय काय पद्धतीचा उपयोग करतो, तर इथं सर्वप्रथम आपण नांगरट बैलांच्या साह्याने करतो. ट्रॅक्टरऐवजी बैलांचा उपयोग आपण नांगरणीसाठी करतो. त्यानंतर आपण शेणखत असेल, कंपोस्ट असेल, हिरवळ खत असेल याचा आपण वापर करतो. या उलट रासायनिक खतांऐवजी आपण इथं नैसर्गिक खतांचा वापर करतो. स्थानिक बियाणांचा वापर आपण इथं करताना शेतकरी दिसतो. म्हणजेच GM बियाणेऐवजी पारंपरिक जातीचे बियाणे आपण इथं वापरतो. पावसावर आधारित शेती आपली असते, ज्याला लाटी शेती असं म्हणतो. इथं सिंचनाची सोय नसेल तर पावसाच्या पाण्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. हस्तश्रमावर आधारित शेती इथं आपण करतो. म्हणजे कामासाठी साधारणतः मशीन ऐवजी मानवी आणि पशुश्रमांचा इथं आपण वापर करतो. आणि सहजीवनावर आधारित शेती म्हणजेच शेतीसह पशुपालन, नैसर्गिक साधनांचा आपण पुनर्वापर करताना इथं बघतो. तर परंपरागत शेतीचे प्रामुख्याने जर फायद्याचा आपण विचार केला तर यापासून आपल्याला कोणते बेनिफिट किंवा कोणते फायदे मिळतात, तर यापासून मातीची सुपीकता टिकते, आरोग्यदायी व नैसर्गिक अन्नधान्य आपल्याला मिळते, शेतीचा खर्च कमी होतो. खर्च कशाबद्दल, खते असतील, औषधे असतील, यंत्रसामग्री परचेस करण्यासाठीचा जो काही खर्च असेल ते इथं कमी आपल्याला पाहावयास मिळतो. पर्यावरणपूरक शेती पद्धत किंवा स्थानिक जैवविविधता जपली जाते. यामध्ये स्थानिक ज्ञान असेल किंवा कौशल्याचा उपयोग इथं होताना दिसतो आणि पाण्याचा व नैसर्गिक साधनांचा संतुलित वापर आपण इथे करतो. तर सगळेच काही फायदे आहेत का या प्रकारच्या परंपरागत शेतीपासून, तर असं नाही. काही धोके किंवा काही मर्यादा आपल्याला किंवा काही रिस्क किंवा काही लिमिटेशन आपल्याला इथं पाहावयास मिळतात. मग ते कोणते असतात, तर पहिला धोका किंवा आपल्याला जो काही पहिला आपल्याला जी काही मर्यादा आहे तर ती म्हणजे उत्पादन कमी मिळतं. हवामान बदलाचा अधिक प्रभाव आपल्या शेतीवर दिसून येतो. बाजारातील स्पर्धा पेलणे खूप कठीण असतं. रुग्णता आणि कीटक प्रादुर्भावावरील नियंत्रण मर्यादित असते आणि कमाई कमी असल्याने आर्थिक स्थैर्य नसते. तरुण पिढी या पद्धतीकडे कमी आकर्षित होताना आपल्याला दिसतं. तर ही झाली परंपरागत शेती किंवा परंपरागत शेती टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय घटकांची आपण मदत घेऊन सेंद्रिय पारंपरिक मिश्र पद्धती वापरणे ही एक चांगली पर्याय ठरू शकते. लक्षात ठेवा, आपण आतापर्यंत पारंपरिक शेतीच आपण गृहीत धरलेले, परंतु माझं असं म्हणणं आहे की सेंद्रिय पारंपरिक मिश्र पद्धत ही नवीन पद्धत, मी एक शब्द वापरला आज, सेंद्रिय पारंपरिक मिश्र पद्धत जर आपण वापरलो तर आपल्याला खूप चांगला अधिक पर्याय आपण देऊ शकतो. आता ही झाली पहिली पद्धत पारंपरिक शेती. दुसरी पद्धत आहे सेंद्रिय शेती, ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो. मग ही सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय, तर लक्षात ठेवा, सेंद्रिय शेती ही अशी शेती पद्धत आहे जिच्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे व जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, ज्याला आपण जनुकीय दृष्ट्या सुधारित बियाणांचा वापर इथं केला जात नाही. सेंद्रिय शेतीमध्ये या पद्धतीत
संपूर्ण शेती प्रक्रिया नैसर्गिक साधनांनी केली जाते. आरोग्यासाठी अन्न उत्पादन व पर्यावरणाचे रक्षण हे यामागचं मुख्य उद्दिष्ट असतं. मग या सेंद्रिय शेतीच्या ज्या पद्धती आहेत किंवा ज्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स कोणत्या, तर यामध्ये प्रामुख्याने आपण सेंद्रिय खते वापरतो. सेंद्रिय खते म्हणजे नेमकं काय, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, ज्याला आपण वर्मी कंपोस्ट असं म्हणतो, हिरवळाचं खत असेल, कंपोस्ट असेल, हे सेंद्रिय खते म्हणून आपण वापरतो. दुसरं जे काही मेथड आहे यामध्ये ती आहे सेंद्रिय कीटकनाशक वापरणे. म्हणजे आपण इथं रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी सेंद्रिय कीटकनाशक इथं आपण वापरायचं आहे, ज्यामध्ये निंबोळी अर्क असेल, दशपर्णी अर्क असेल, अग्नि अस्त्र असेल, ब्रह्मास्त्र यासारखे जैविक उपाय आपण इथं करताना शेतकरी पाहतो. त्यानंतर तिसरी जी काही आपल्याला प्रमुख विचार करण्याचं जे मेथड आहे ती म्हणजे पिकांचं फेरफालट, ज्याला आपण क्रॉप रोटेशन असं म्हणतो. जमिनीच्या पोषणासाठी एकाच जमिनीत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपल्याला इथं घेताना शेतकरी दिसतो, ज्याला आपण पिकांचे फेरफालट असं म्हणतो. त्यानंतर मिश्र पीक शेती, सेंद्रिय शेतीमध्ये मिश्र पीक शेतीचं खूप महत्वाचं स्थान आहे. म्हणजे एकत्रित पिके लावून एकमेकांना सहाय्यक आपण बनवतो. त्यानंतर येतं जैविक बियाणांचा वापर, म्हणजे जीएम नसलेली नैसर्गिक स्थानिक जातींचा आपण इथं विचार करतो बियाणांबद्दल. त्यानंतर माती परीक्षण आणि व्यवस्थापन, जमिनीची सुपीकता व जैवविविधतेवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर ही झाली सेंद्रिय शेतीबद्दलची माहिती. मग या सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत, तर पहिला फायदा, आपली शेती जी आहे ती विषमुक्त आरोग्यदायी अन्नधान्य आपल्याला देते. यामधून मातीची सुपीकता आपल्याला टिकवता येते आणि वाढवता येते. पाण्याचे प्रदूषण अजिबात होत नाही. पर्यावरणपूरक व शाश्वत शेती पद्धत आपण इथं जगतो. उत्पादनांना बाजारात चांगली किंमत मिळते. ऑर्गॅनिक ब्रँडिंग जर आपण केला, म्हणजे रासायनिक खतांचा आपण वापर केला नाही असं जर तुम्ही ग्राहकांना पटवून देण्यामध्ये जर सक्सेसफुल झालात तर तुम्हाला बाजारामध्ये चांगलं उत्पन्न किंवा चांगली किंमत तुम्हाला मिळू शकते. आणि जैवविविधतेचा समतोल आपण इथं राखतो. शेतकऱ्यांच्या आरोग्यास सुरक्षित असते, जेणेकरून इथं रासायनांचा वापर होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आरोग्य चांगलं असतं. मग यापासूनचे जे सेंद्रिय शेतीचे जे काही मर्यादा किंवा धोके आहेत, तर ते धोके कोणते नेमके, तर उत्पादन सुरुवातीला थोडंसं कमी होतं, प्रक्रिया वेळखाऊ व मेहनतीची असल्यामुळे बाजारपेठेचा अभाव किंवा कमतरता निर्माण होऊ शकते. सर्टिफिकेशन मिळवणं अधिक कठीण किंवा खर्चिक असतं, त्याला प्रमाणपत्र आपण म्हणतो. मग हे सेंद्रिय खते व कीटकनाशके सहजपणे उपलब्ध होत नाहीत. शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची यामध्ये गरज असते. तर सेंद्रिय शेती टिकवण्यासाठी जे काही महत्वाचे घटक आहेत, लक्षात ठेवा, शेत जमिनीचा योग्य अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा शाश्वत वापर आपण इथं करायचा आहे. सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणीकरण आपल्याला करणं गरजेचं आहे. सेंद्रिय उत्पादनांची विक्री व्यवस्थाचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि सरकारी योजना असतील किंवा सरकारचे किंवा अनुदानाबद्दलचे जे काही माहिती असेल ती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर सेंद्रिय शेती ही केवळ सेंद्रिय पद्धत नसून, लक्षात ठेवा, निसर्गाची सुसंवादी जीवनशैलीचा एक भाग आहे. सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गाशी सुसंवादी जीवनशैलीचा एक भाग आहे. मग आता आपण पाहूया तिसरी पद्धत शेतीची. ती तिसरी पद्धत म्हणजे व्यावसायिक शेती, कमर्शियल फार्मिंग. मग हे नफा कमवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यांत्रिक व रासायनिक पद्धतींचा आपण इथं वापर करताना दिसतो. मग इथे व्यावसायिक शेती किंवा कमर्शियल फार्मिंग आपण करताना याच्या पद्धती कोणत्या आहे, यापासून फायदे काय मिळू शकतात किंवा याच्यापासून काय धोके आहेत, याविषयी आपण सखोल माहिती घेणार आहोत. व्यावसायिक पद्धतीने जर आपण शेती करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला मोठ्या क्षेत्रावर एकाच पिकाची लागवड किंवा मोनोकल्चर आपल्याला करावी लागणार. जसे की ऊस असेल, गहू असेल, भात असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, यांची मोठ्या प्रमाणावर लागवड आपल्याला करायची आहे. यांत्रिक शेतीचा वापर, जेणेकरून ज्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर असेल, कंबाईन हार्वेस्टर असेल, ड्रोन असतील, स्प्रे पंप असतील इत्यादींचा आपण इथं वापर करतो. रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर सुद्धा आपण इथं करताना दिसतो. त्यानंतर उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांचा वापर म्हणजे HYV सीड्स आपण इथं लावतो. जलद वाढणाऱ्या व अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांची निवड इथं करतो आपण या पद्धतीमध्ये. सिंचन यंत्रणा सुद्धा आपण वापरतो. सिंचन यंत्रणा म्हणजे नेमकं काय,
ते ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, याचा आपण इथं या शेतीमध्ये वापर करतो. आणि शेती व्यवस्थापन आणि विपणन म्हणजेच उत्पादन विक्रीसाठी मार्केटिंग असेल, साठवणूक असेल, वाहतूक व ब्रँडिंग यावर आपण इथे जास्त भर देतो. म्हणजे लक्षात ठेवा, ही जी काही पद्धत आहे व्यावसायिक शेतीची, या व्यावसायिक पद्धतीच्या शेतीमधून आपल्याला काय काय फायदे मिळू शकतात. तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला उत्पादन मिळतं, उच्च नफा मिळवण्यासाठी आपल्याला खूप चांगली संधी इथं निर्माण झालेली आहे. तंत्रज्ञानामुळे श्रमबळाची गरज इथं कमी भासते. बाजारपेठेचा मोठा विस्तार, देशांतर्गत किंवा निर्यातीचा इथं आपण विचार करतो. शेती व्यवसाय म्हणून विकसित होतो आणि शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती आणि स्थानिक विकास यामुळे आपल्याला या व्यावसायिक शेतीपासून खूप काही फायदे आपल्याला मिळू शकतात. मग यापासून काही धोके आहेत. मग ते धोके कोणते? तर रासायनिक पदार्थांचा अतिवापर जो पर्यावरण व आरोग्यावर परिणाम करू शकतो. जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर इथं केल्यामुळे पाण्याची कमतरता आपल्याला भासू शकते. हवामानातील बदल असतील किंवा रोगराईमुळे मोठे आर्थिक नुकसान आपल्याला सहन करावं लागू शकतं. आणि जास्त खर्च कशामुळे? तर खते असतील, बियाणे असतील, यंत्रे असतील, मजुरी असतील, यासाठी आपल्याला भांडवल जास्त लागतं. आणि बाजारपेठेतील किंमत घसरणीमुळे आपल्याला खूप मोठं नुकसान होऊ शकतं. मग व्यावसायिक शेती यशस्वी होण्यासाठी आपल्याला नेमकं लक्षात ठेवा, व्यावसायिक शेती यशस्वी करण्यासाठी आपल्याला नेमके कोणत्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचे आहे? नंबर 1, बाजारपेठेचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, विमा संरक्षण व आर्थिक नियोजन, पाणी व माती व्यवस्थापन आणि उत्पादनासाठी साखळीबद्ध व्यवस्था, ज्याला आपण इनपुट टू मार्केट असं म्हणतो. हे जर आपण व्यवस्थित केला तर व्यावसायिक शेती ही आधुनिक काळात मोठ्या उत्पादन देण्याचं साधन आपल्याला बनू शकते. परंतु ती टिकाऊ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी जबाबदारीने आपल्याला करणं गरजेचं आहे. यानंतर चौथा प्रकार आहे मिश्र शेती, ज्याला आपण मिक्स्ड फार्मिंग असं म्हणतो. तर शेतीसोबत पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्यपालन असेल, असं एकत्रित करणारी पद्धत म्हणजे मिश्र शेती. तर या मिश्र शेतीमध्ये नेमकं लक्षात ठेवा, ही मिश्र शेती म्हणजे एकाच शेतात एकाच वेळी पीक उत्पादनासोबत पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, मधमाशी पालन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची आपण शेती इथं करतो. जेणेकरून ही शेती आपल्याला शाश्वत उत्पन्नासाठी केली जाते असं आपण गृहीत धरतो. मग आता आपण याच्या जे काही मेथड्स आहेत किंवा ज्या पद्धती आहेत ते बघूयात. तर पहिली पद्धत आहे पीक उत्पादनासोबत पशुपालन. म्हणजे शेतामध्ये आपण जे काही पीक घेतो त्या पीक घेण्यासोबत आपण गायी असतील, म्हशी असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, याचं जर आपण व्यवसाय म्हणून आपण विचार केला किंवा हे पाळलो तर आपल्याला यापासून अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. शेतात तळं खोदून मत्स्यपालन करायचं आपल्याला जी काही दुसरी पद्धत आहे. म्हणजे शेतात साठवलेलं पाणी मासे पालनासाठी आपण वापरायचं आहे. यानंतर कुक्कुटपालन आपण करू शकतो. कोंबडी असतील, पितरबटेर असतील, अशी वेगवेगळ्या जे काही शेती शेजारी कोंबड्यांचे शेड तयार करून आपण अंडी आणि मांस उत्पादन आपण करू शकतो कोंबडीच्या माध्यमातून. यानंतर आपण गांडूळ खत तयार करू शकतो, ज्याला वर्मी कंपोस्ट युनिट असं म्हणतो. जेणेकरून यामध्ये शेण असेल, पीक अवशेष असतील, याचा वापर करून आपण जैविक खत तयार करतो आणि ते तयार झालेलं गांडूळ खत जे आहे ते आपण शेतासाठी वापरू शकतो. मधमाशी पालन असेल म्हणजे काय होतं की फुलं जी तयार होतात त्या फुलांच्या माध्यमातून पराग सिंचनासाठी व मध उत्पादनासाठी मधमाशा पाळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या शेतामध्ये जर आपण मधमाशांची संख्या जर आपण जास्त वाढवली तर आपल्याला मध सुद्धा मिळतं आणि ते पॉलिनेशन, ज्याला पराग सिंचन असं म्हणतो, त्यामुळे आपल्याला उत्पादन अधिक वाढतं. मग पिकांचे मिश्र लागवड असेल, ज्याला इंटरक्रॉपिंग असं म्हणतो. मग साधारणतः 2 किंवा अधिक पूरक पिकांची एकत्रित लागवड करून आपण मिश्र लागवड असं करू शकतो. मग यापासून मिळणारे फायदे काय किंवा मिश्र शेतीपासून मिळणारे आपल्याला जे फायदे आहेत तर लक्षात ठेवा, विविध किंवा उत्पन्नाचे विविध स्रोत आपल्याला जे काही मिळतात, जेणेकरून शेती असेल, पशुपालन असेल, मत्स्यपालन असेल, अशी वेगवेगळे उत्पन्नाचे स्रोत आपल्याला मिळू शकतात. यामध्ये जोखीम खूप कमी असते. म्हणजे एका घटकातून जरी नुकसान झालं तरी दुसऱ्या घटकातून आपल्याला त्यापासून फायदा मिळतो किंवा आपली जी काही तूट आहे ती भरून निघते. मग नैसर्गिक संसाधनांचा पूर्ण वापर इथं आपण करतो. म्हणजे उरलेली पिके पशुखाद्य म्हणून किंवा शेणखतासाठी आपण वापरतो.
म्हणजे साधारणतः खताचा खर्च कमी इथं होतो, जेणेकरून शेणखत असेल, गांडूळ खत असेल, ते स्वतः तयार करून आपण वापरायचं आहे. पोषण मूल्य असलेले अन्न आपण तयार करू शकतो, म्हणजे दूध असतील, मांस असेल, अंडी असेल, भाजीपाला असेल, याचा समावेश करून आपण त्यामध्ये पोषण मूल्य आपण जपू शकतो. कुटुंबासाठी अन्न सुरक्षा मिळते. लक्षात ठेवा, घरातच विविध प्रकारचे अन्नधान्य उपलब्ध होते आणि त्या अन्नधान्यामधून आपल्याला खूप काही असं उत्पन्न मिळू शकते. मग यापासून जे काही धोके आहेत किंवा मर्यादा आपल्याला येतात, तर ते मर्यादा म्हणजे व्यवस्थापन जटिल असते. म्हणजे अनेक घटक असल्यामुळे नियोजन व देखभाल आपल्याला अधिक करावी लागते. म्हणजे प्रारंभिक गुंतवणूक जास्त लागते, म्हणजे शेड असेल, तळ असतील, उपकरणे असतील, जनावरांसाठी यासाठी आपल्याला खूप खर्च करावा लागतो. तांत्रिक ज्ञानाची गरज आपल्याला इथं भासते, म्हणजे प्रत्येक घटकासाठी आपल्याला वेगळं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. जास्त वेळ आणि श्रम सुद्धा आपल्याला इथं द्यावं लागतं. मग ह्या मिश्र शेती यशस्वी करण्यासाठी काही महत्वाचे घटक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही शेतीचं जागेचं नियोजन आहे, ज्याला लेआउट म्हणतो, ते लेआउट आपल्याला लागतं. पाणी आणि खत व्यवस्थापन आपल्याला योग्य प्रमाणे करणं गरजेचं आहे. रोग प्रतिबंधक उपाय आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. उत्पादन विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सरकारी योजनांचा लाभ, म्हणजे पशुपालन असतील, मत्स्यपालन असेल, अशा या योजनांचा लाभ जर आपण घेतला तर आपल्याला मिश्र शेती ही एक समतोल आणि शाश्वत व फायदेशीर शेती पद्धत आहे हे लगेच लक्षात आपल्याला येऊ शकते. तर यानंतर सहजीव शेती, ज्याला आपण इंटिग्रेटेड फार्मिंग असं म्हणतो. मग ही सहजीव शेती जी आहे, मग ही सहजीव शेती म्हणजे नेमकं काय? तर या सहजीव शेतीमध्ये किंवा इंटिग्रेटेड फार्मिंग पद्धतीमध्ये आपण विविध प्रकारच्या शेती किंवा कृषी क्रियांचा एकत्रित वापर करून शेतीच्या उत्पादनास आणि पर्यावरणीय शाश्वततेला चालना देणारी पद्धत, ज्याला आपण सहजीव शेती असं म्हणतो. यामध्ये पिके असतील, पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, मधमाशी पालन असेल, इत्यादी एकत्रित आपण शेती करतो. यामध्ये प्रत्येक घटक एकमेकांसोबत पूरक असतो आणि एकमेकांवर आधारित असतो. मग याच्या प्रमुख पद्धती कोणत्या, किंवा सहजीव शेतीच्या प्रमुख पद्धती कोणत्या, किंवा मेथड्स ऑफ इंटिग्रेटेड फार्मिंग सुद्धा आपण याला म्हणतो. त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं घटक जे आहे ते पीक आणि पशुपालन, म्हणजे क्रॉप आणि लाईफस्टॉक इंटिग्रेशन. यामध्ये शेतात पीक घेत असताना त्यासोबत आपण गायी असतील, म्हशी, शेळ्या पाळून त्यांच्या गोठ्यात तयार झालेलं जे शेण आहे ते आपण खत म्हणून वापरतो. यानंतर कुक्कुटपालन आणि फळबागा. लक्षात ठेवा, पोल्ट्री आणि हॉर्टिकल्चर इंटिग्रेशन हे कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. कोंबड्यांच्या शेडच्या आसपास फळांची बाग लागवड करणं गरजेचं आहे. म्हणजेच कोंबड्याच्या शेणाचा उपयोग खत म्हणून आपल्याला करता येतो. त्यानंतर फिश फार्मिंग, ज्याला मत्स्यपालन आपण म्हणतो. शेतातील पाण्याचा वापर करून शेततळ्यात मासे पाळायचा आहे. तर या व्यतिरिक्त मधमाशी पालन, म्हणजे बी किपिंग ज्याला म्हणतो. पिकांच्या पराग सिंचनासाठी मधमाशांचा वापर इथं आपण करतो, जेणेकरून आपल्याला एकीकडे मध मिळतं आणि पराग सिंचन जास्त झाल्यामुळं, पॉलिनेशन जास्त झाल्यामुळे आपलं पिकांची गुणवत्ता सुद्धा वाढते आणि उत्पन्न सुद्धा जास्त वाढतं. जैविक खत निर्मिती आपण यानंतर आपण पाहूयात, ज्याला आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रोडक्शन असं म्हणतो. म्हणजे गाईचं शेण असेल, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया असेल, तर ही सगळी पिकांसाठी आपण वापरतो. मग क्रॉप रोटेशन, ज्याला आपण पिकांचे फेरपालट असं म्हणतो. म्हणजे एका पिकाची लागवड करत असताना अन्य पिकांचे विविध प्रकार ठेवणे, जे मातीला पोषण देतात. तर यामधून फेरपालटमधून आपल्याला फायदा मिळतो. आणि आपल्या सर्वांना परिचित अशी सिंचन पद्धती, पाणी वाचवण्यासाठी टप्प्याटप्प्याने सिंचन करणं आणि पाणी संरक्षणाच्या तंत्रज्ञानाचा आपण इथं वापर करताना आपल्याला खूप गरजेचं आहे. सहजीव शेतीचे जे प्रमुख फायदे आहेत ते फायदे म्हणजे उत्पादनाचे विविध स्रोत, म्हणजे विविध घटकांमुळे उत्पन्नाचा स्रोत विविध असतो आणि शेतकऱ्यांचे आर्थिक धोके कमी करतो. मातीची पोत व सुपीकता यापासून आपल्याला टिकवता येते. कस काय? तर शेणखत असेल, गांडूळ खत असेल, याच्या वापरामुळे आपल्याला मातीची सुपीकता वाढवता येते आणि रोगांचे नियंत्रण नैसर्गिक पद्धतीने आपल्याला करता येते. म्हणजे कीटक असतील, रोग असतील व तण यावर जैविक पद्धतीने आपण नियंत्रण ठेवतो. पर्यावरणाचं संरक्षण आपण इथं करताना दिसतो. खर्च कमी होतो. नैसर्गिक साधनांचा वापर आपण केल्यामुळे, फूड चेन निर्माण केल्यामुळे
उत्पादन खर्च कमी होतो. स्थिर व टिकाऊ उत्पन्न आपल्याला यापासून मिळतं. म्हणजे अनेक घटकांसोबत काम करत असल्याने उत्पन्न सतत व टिकाऊ राहते. मग यापासूनचे जे काही धोके आहेत किंवा ज्याला मर्यादा असं आपण म्हणतो ते कोणते, तर व्यवस्थापन अधिक जटिल होऊ शकते. म्हणजे अनेक घटक असलेल्या व्यवस्थापन अधिक वेळखाऊ व कौशल्यपूर्ण असते. प्रारंभिक गुंतवणूक आपल्याला जास्त असू शकते. तांत्रिक ज्ञानाची आपल्याला गरज आहे. म्हणजे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. समय आणि श्रमाची आवश्यकता आपल्याला भासते, कारण शेतकऱ्यांना अधिक वेळ व मेहनत यामधून द्यावे लागते. संसाधनांचा योग्य वापर आपल्याला इथं करावा लागणार आहे. जलसंपदा असेल, जमीन असतील किंवा इतर साधनांचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. मग यशस्वी होण्यासाठी किंवा सहजीव शेती यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने समन्वय आणि व्यवस्थापन असेल, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा किंवा शास्त्रांचा सल्ला किंवा तज्ज्ञांचा सल्ला आपल्याला घेणं गरजेचं आहे. स्थानिक बाजारपेठेचा अभाव असल्यामुळे उत्पादनासाठी योग्य मार्केट आणि विक्री प्रणाली आपल्याला तयार करावी लागणार आहे. संसाधनाचा शाश्वत वापर, जेणेकरून ज्यामध्ये पाणी असेल, खत असेल, ऊर्जा असेल किंवा इतर साधनांचा प्रभावी आणि शाश्वत वापर आपल्याला इथं करायचा. तर लक्षात ठेवा, सहजीव शेती ही एक संपूर्णपणे पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेती पद्धत आहे. ती शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला स्थिरता देते आणि पर्यावरणीय फायदे सुद्धा आपल्याला यापासून मिळू शकतात. 6वी मेथड जी आहे किंवा 6वी शेतीची जी पद्धत आहे ती आहे जैविक शेती, ज्याला आपण बायो फार्मिंग किंवा इकॉलॉजिकल फार्मिंग असं म्हणतो. यामध्ये संपूर्णपणे पर्यावरणाशी सुसंगत असलेली जैविक साखळी आपण जपणारी शेती निर्माण केलेली आहे. म्हणजे जैविक शेती म्हणजे नेमकं काय, तर जैविक शेती ही परिस्थितिकी शेती, ज्याला आपण बायो फार्मिंग सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे नेमकं रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करणे म्हणजे आपण जैविक शेती करणे असं याचा अर्थ होतो. यामध्ये जमिनीचे, पर्यावरणाचे आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यावर भर दिला जातो. जैविक शेतीमध्ये नैसर्गिक साधनांचा वापर करून शेतातील उत्पादनाची गुणवत्ता आणि शाश्वतता यामधून सुनिश्चित केली जाते. मग याच्या पद्धती कोणत्या, तर यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय खतांचा आपण वापर करतो. म्हणजे शेणखत असेल, कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, हिरवळ खत असेल, गोमूत्र असेल इत्यादी नैसर्गिक खतांचा वापर आपण इथं करताना दिसतो. जैविक कीटकनाशकांचा वापर म्हणजे ऑर्गॅनिक पेस्टिसाइड लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर निंबोळी अर्क असेल, मिरची अर्क असेल, मिरी अर्क असतील, काळी माती असेल, द्राक्षांचे अर्क असतील, दशपर्णी अर्क असेल, यासारख्या नैसर्गिक कीटकनाशकांचा आपण इथं वापर करायचा आहे. पिकांचे फेरपालट करणं सुद्धा गरजेचं आहे. यानंतर पिकांच्या सहजीवतेचा वापर आपल्याला म्हणजे इंटरक्रॉपिंग सुद्धा आपल्याला इथं करायचे आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 2 किंवा अधिक पिकांचे एकत्र लागवड करून ज्यामधून आपल्याला मातीची पोत असेल, कीटकांचे नियंत्रण चांगले राखण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते. सॉइल मॅनेजमेंटचा जर आपण विचार केला तर मातीच्या पोताचे व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. तर या व्यवस्थापनामधून मातीची सुपीकता आपल्याला टिकवण्यासाठी खूप गरजेचं आहे. वेळोवेळी गंजवलेले खत असतील किंवा इतर नैसर्गिक साधनांचा आपण इथं वापर करायचा आहे. यानंतर सिंचन तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला सुद्धा करायचा आहे. म्हणजे वॉटर मॅनेजमेंट इथं करणं गरजेचं आहे. जैविक बियाणांचं वापर सुद्धा इथं करायचं आहे. म्हणजे यूज ऑफ ऑर्गॅनिक सीड्स म्हणजे नेमकं काय, तर जीएम, जनुकीय दृष्ट्या सुधारलेल्या जेनेटिकली मॉडिफाईड बिया. तर या बियाणांचा वापर न करता ज्या काही आपल्या स्थानिक आणि सेंद्रिय बियाणांचा आपल्याला वापर करून जी शेती करतो तर ती जैविक शेतीचा हा कणा असतो. मधमाशी पालन सुद्धा आपण यामध्ये करू शकतो. मग यापासूनचे जे काही फायदे आहेत तर ते फायदे काय आहेत नेमके, तर जैविक शेतीपासून प्राप्त अन्न पदार्थांमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर नसल्याने ते आरोग्यासाठी खूप सुरक्षित असतात. या व्यतिरिक्त रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर न केल्यामुळे मातीचे आणि जलस्रोताचे प्रदूषण कमी होते. जैविक पद्धतीमुळे मातीची सुपीकता वाढते आणि तिचे पोषण तत्व कायम राहते. तर लक्षात ठेवा, विविध प्रकारची पिके आणि कीटकांचं नैसर्गिक नियंत्रण आपण जर केला तर आपल्याला यापासून जैवविविधता टिकवता येते. रासायनिक उपायांच्या तुलनेत
जैविक शेती शाश्वत उत्पादन प्रदान करते आणि दीर्घकालीन उत्पन्न आपल्याला देते. पाणी आणि संसाधनांचा शाश्वत वापर आपण इथं करायचा आहे. तर लक्षात ठेवा, यापासूनचे जे काही धोके आहेत किंवा ज्या मर्यादा आपल्याला आहेत, तर ते आपल्याला उत्पन्न कमी मिळू शकतो. प्रारंभिक जैविक शेतीमधून उत्पादनाचे प्रमाण कमी होऊ शकते, कारण रासायनिक उपायांचा वापर केल्यामुळे लगेच उत्पन्न वाढते. आर्थिक खर्च जास्त येऊ शकतो. जैविक शेतीत प्रारंभिक गुंतवणूक जास्त असू शकते, विशेषतः जैविक खतांची खरेदी असेल, बियाणांचा वापर असेल आणि जैविक कीटकनाशकांचे उत्पादन असेल, यापासून आपल्याला थोडंसं खर्च जास्त येऊ शकतो. तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता इथे असते. कीटक व रोगांचा अधिक परिणाम आपल्याला इथं पाहावयास मिळतो. म्हणजे नेमकं काय, तर जैविक शेतीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर नसल्यामुळे कीटक व रोगांचा परिणाम जास्त होऊ शकतो. हा एक धोका आहे, ज्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन कमी होऊ शकते. तर ही झाली जैविक शेती. यानंतर 7वी पद्धत जी आहे, ती 7वी पद्धत म्हणजे उत्पन्नाभिमुख शेती, ज्याला आपण सबसिस्टन्स फार्मिंग म्हणतो. सबसिस्टन्स फार्मिंग असं सुद्धा म्हणतो. तर यामध्ये काय होतं, स्वतःच्या गरजांसाठी म्हणजे घरगुती वापरासाठी केलेली शेती, म्हणजे हे उत्पन्नाभिमुख शेती आपण याला म्हणतो. तर या शेतीमध्ये साधारणतः स्वतःच्या कुटुंबाच्या जे काही गरजा आहेत, म्हणजेच अन्न असेल, भाजीपाला असतील किंवा इतर खाद्यपदार्थ असतील आणि इतर आवश्यक गोष्टींच्या उत्पादनासाठी केली जाणारी शेती, म्हणजे ही शेती उत्पन्नाभिमुख शेती असं आपण याला म्हणतो. यापासून आपल्याला किंवा या पद्धतीपासून आपल्याला उत्पादन जास्त मिळू शकतो, नफा जास्त मिळू शकतो, हा उद्देश अजिबात नाही. तर स्वतःच्या आयुष्यातील आवश्यक वस्तू तयार करण्यासाठी आपण ही पद्धत वापरतो. तर याच्या साधारणतः भांडवल किंवा जमिनीवर खर्च भांडवलाचा वापर आपण जो करतो, तर शेतकऱ्यांना कमी संशोधनाची गरज इथं भासते आणि ते मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी आपण आपली शेती तयार करू शकतो. शेतीची क्षेत्रफळ सामान्यतः छोट्या असते. मग रोटेशन असतं, भाजीपाला असेल, अन्नधान्य असतील, फुलांवर्गांची लागवड केली जातो. आपण हुमणी पिके जास्त लागवड करतो यामध्ये, जसे की गहू असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल. या व्यतिरिक्त आपण पशुपालन करू शकतो, कुक्कुटपालन करू शकतो. कृषी विविधता आपण इथं जपतो, म्हणजे ऍग्रिकल्चरल डायव्हर्सिफिकेशन ज्याला म्हणतो, ते सुद्धा इथं आपण जपू शकतो. या व्यतिरिक्त पाणी आणि माती व्यवस्थापन आपण सुद्धा करू शकतो. नैसर्गिक साधनांचा वापर इथं करायचा आहे, म्हणजेच शेणखत, गंजवलेले खाद्य इत्यादी आपण नैसर्गिक साधनांचा वापर खत म्हणून आपण करू शकतो. यापासून जे काही फायदे आहेत, तर ते फायदे आपल्या कुटुंबाच्या आवश्यकतांची पूर्तता आपल्याला करू शकते. कमी खर्च असतं, सतत उत्पादन आपल्याला मिळू शकतो. सामाजिक जे आपल्याला सामाजिक जे काही आहे किंवा सांस्कृतिक फायदे जे आहेत, ते आपल्याला यापासून मिळू शकतात. यानंतर जी शेती पद्धती आहे, ती आहे लाटी शेती किंवा वर्षाच्या शेती, ज्याला आपण रेनफेड फार्मिंग असं म्हणतो. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीला आपण लाटी शेती किंवा वर्षाच्या शेती असं म्हणतो. मग ही लाटी शेती किंवा वर्षाची शेती म्हणजे नेमकं काय, तर अशा प्रकारच्या शेतीमध्ये जिच्या सिंचनासाठी पावसाचे पाणी वापरले जाते आणि पिकांची वाढ आणि उत्पादन मुख्यतः पावसावर आधारित असते. ज्या भागात पाणी पुरवठा मर्यादित असतो आणि सिंचनाची सुविधा नसते, तिथे ही शेती पद्धत आपण वापरतो. यामध्ये फसलोंचा उत्पादन आणि पाणी दोन्ही यांचे व्यवस्थापन आपण फार महत्वाचं आहे. मग या लाटी शेती पद्धत म्हणजे नेमकं काय आहे, यामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा आपण विचार करू शकतो किंवा रेनफेड फार्मिंग मध्ये आपण कोणत्या कोणत्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम पावसाच्या पाण्याचा अधिकतम वापर इथं आपण करायचा आहे. त्यानंतर पिकांची जी काही फेरपालट आहे, ज्याला क्रॉप रोटेशन म्हणतो, याचा सुद्धा आपण सखोल विचार इथं करायचा आहे. मग पिकांचा समन्वय म्हणजे इंटरक्रॉपिंग, म्हणजे एका शेतात एकापेक्षा जास्त पिकांची लागवड आपण इथं करायची आहे, ज्यामुळे मातीचं संरक्षण होतं आणि अधिक उत्पन्न वाढतं. यानंतर पिकांची निवड जी आहे, ज्याला क्रॉप सिलेक्शन असं म्हणतो, तर यामध्ये अशा पिकांची निवड करायची जे कमी पाणी आणि कमी ओलाव्यात आपल्याला चांगले उत्पादन देऊ शकते. उदाहरण बाजरी असेल, तूर असेल, मका असेल इत्यादी पिकांचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विंड ब्रेक्स म्हणजे वावटळ नियंत्रण, वाऱ्याच्या तडाख्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला झाड लागवड करायची आहे.
वृक्ष संवर्धन सुद्धा म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी संकलित करून ते त्याच वर्षी किंवा पुढील वर्षी वापरण्यासाठी जलसाठा तयार करायचा आहे. लाटी शेतीचे फायदे काय आहेत मग नेमकं, तर बेनिफिट्स ऑफ लाटी पद्धती म्हणजे कमी कमी खर्च येतो याला, प्राकृतिक साधनांचा वापर इथं करतो, जैवविविधतेचे संरक्षण आपण इथं जपतो, स्थिर व विविध उत्पादन आपण इथं जपतो, पारंपरिक शेतीची पुनरुज्जीवितता आपण इथं अबाधित ठेवतो आणि सामाजिक आणि पर्यावरणीय फायदे सुद्धा यापासून आपल्याला मिळू शकतात. तर ही झाली लाटी पद्धत. तर यानंतरची शेती आहे सिंचित शेती, ज्याला आपण इरिगेटेड फार्मिंग असं म्हणतो. तर ही सिंचित शेती म्हणजे नेमकं काय किंवा इरिगेटेड फार्मिंग म्हणजे नेमकं काय, तर या सिंचित शेतीमध्ये पिकांना मातीच्या नैसर्गिक पाण्यापेक्षा अधिक आणि नियमित पाणी पुरवठा करणे. यामध्ये सिंचनाचे विविध तंत्र आपण इथं वापरतो, जसे की नद्या असतील, धरणे असतील, जलाशय असतील, पंपिंग सिस्टीम असेल, टँकर किंवा पाईपलाईनद्वारे आपण इथं पाणी पुरवठा केला जातो. सिंचनाची योग्य पद्धत वापरल्यास पिकांचे सर्वोत्कृष्ट वाढ आपल्याला इथं मिळताना दिसते. मग या सिंचित शेतीच्या ज्या काही पद्धती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पहिली पद्धत म्हणजे ठिबक सिंचन, ज्याला आपण ड्रिप इरिगेशन म्हणतो. या पद्धतीमध्ये पिकांच्या मुळांजवळ थोड्या थोड्या प्रमाणात पाणी आपण देतो, ज्यामुळे पाण्याची बचत होते आणि माती ओलसर राहते. हे पर्यावरणपूरक व पाणी वापरात कमालीची कार्यक्षमता आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे स्प्रिंकलर सिंचन, किंवा या पद्धतीच्या वापरामुळे पाणी पिकांवर वाफेच्या स्वरूपात फेकले जाते, जसे की निशुल्क पाऊस पडत आहे. ही पद्धत मध्यम आणि मोठ्या क्षेत्रांमध्ये वापरली जाते. त्यानंतर कॅनल इरिगेशन. या कॅनल इरिगेशन मधून काय होतं, जसे की नद्या किंवा धरणांपासून चॅनलद्वारे सिंचनासाठी पाणी शेतात आणले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचन शक्य होते. मग या व्यतिरिक्त दुसरी एक पद्धत खूप प्रचलित आहे, ती म्हणजे पंप आधारित सिंचन, ज्याला पंप बेस्ड इरिगेशन आपण म्हणतो. या पद्धतीमध्ये पंपच्या साहाय्याने पाणी शेतात आणले जाते आणि शेतातल्या पाणी स्रोतांद्वारे, जसे की बोरवेल असेल किंवा तलाव असेल, हे पाणी पंपाद्वारे सिंचनासाठी वापरले जाते. सर्वसामान्य सिंचन, ज्याला सरफेस इरिगेशन म्हणतो. तर या सरफेस इरिगेशन मध्ये पिकांच्या मातीच्या पृष्ठभागावर थोड्या प्रमाणात पाणी सोडले जाते आणि ही पद्धत साधारणपणे नद्या किंवा जलाशयापासून पाणी मिळवण्यासाठी वापरली जाते. यानंतर पाणी जपवणूक प्रणाली, ज्याला आपण वॉटर कन्झर्वेशन सिस्टीम म्हणतो. म्हणजे जलसंचय असेल किंवा पाणी पुनर्चक्रण प्रणालीचा वापर आपण इथं करतो. म्हणजे पाण्याची अधिकता किंवा घटते प्रमाण लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग आपण इथं दाखवू शकतो. मग यापासून फायदे काय आहेत, म्हणजे सिंचन शेतीचे नेमके फायदे काय आहेत किंवा याचे बेनिफिट्स नेमके काय आहेत, तर लक्षात ठेवा, उत्पादनाची वाढ यामुळे शाश्वत होते. म्हणजे पिकांना नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी मिळवणे किंवा त्याला पाणी जर मिळालं तर उत्पादनामध्ये आपल्याला वाढ दिसून येते. आणि सिंचनामुळे गहू असेल, तांदूळ असेल, मका असेल, तर अशा प्रकारचे जे काही पीक आहे त्यापासून आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतं. हवामानावर नियंत्रण आपल्याला यापासून खूप विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच पावसाळ्याच्या प्रमाणावर असलेल्या असमानतेपासून शेतकरी सुरक्षित राहतो. नियमित सिंचनामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या चिंता करण्याची गरज नाही. याशिवाय सॉइल फर्टिलिटी मेंटेनन्स म्हणजे जमिनीची सुपीकता टिकवणं हे खूप एक चॅलेंज आहे. तर यामध्ये काय होतं नेमकं की नियमित पाणी दिल्यामुळे मातीला आवश्यकता असलेली जो काही ओलावा आहे तो ओलावा यापासून मिळतो, ज्यामुळे मातीची सुपीकता टिकून राहते आणि पिकांची चांगली वाढ होते. अधिक चांगली गुणवत्ता, ज्याला बेटर क्वालिटी ऑफ क्रॉप असं म्हणतो, तर ते सिंचनामुळे शक्य होतं आणि सिंचनामुळे पिकांची वाढ निरोगी होण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता चांगली होते. पिकांचा धोका सुद्धा कमी होतो, म्हणजे रिड्यूस रिस्क ऑफ क्रॉप फेल्युअर. पावसाच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या पिकांच्या हानीपासून सिंचित शेती शेतकऱ्यांना वाचवते, कारण पाणी नियंत्रणाच्या पद्धतीने किंवा या पद्धतीमुळे पिकांचे नुकसान कमी होते.
आणि 2 किंवा अधिक हंगामात आपण उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे मल्टिपल हार्वेस्ट पर इयर ही नवीन संकल्पना आपल्याला राबवता येते. पाणी पुरवठा नियंत्रित केल्यामुळे एका वर्षात 2 किंवा अधिक हंगाम आपल्याला घेऊ शकतो किंवा यापासून शक्य होते. मग यापासून जे काही धोके आहेत किंवा ज्या मर्यादा आपल्याला आहेत तर ते नेमक्या काय आहेत, तर पाणी प्रदूषण आणि खराब वापर म्हणजे वॉटर पोल्युशन किंवा मिसयूज, म्हणजे पाणी वापरात अपव्यय किंवा बेजबाबदारपणाने आपण जर पाणी वापरलो तर त्यापासून पाण्याचं प्रदूषण होऊ शकते आणि दीर्घकालीन वापरामुळे पाणी स्त्रोत कमी होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त आपल्याला जे हाय कॉस्ट आहे, उच्च खर्च ज्याला आपण म्हणतो, तर ते सिंचनाच्या यंत्रसामग्रीसाठी प्रचंड गुंतवणूक लागते. जसे की पंप असतील, टाक्या असतील, पाईपलाईन असतील इत्यादी साधनांसाठी स्थापना आणि देखभाल महाग ठरू शकते. मग यापासून वॉटर स्केर्सिटी जी आहे म्हणजे जलसंवर्धनाचे संकट, तर सर्व सिंचन पद्धतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. तर या प्रकारच्या शेतीमध्ये जलस्रोतांचा कमी वापर आपल्याला इथं गरजेचा आहे आणि जलवृद्धीचा अभाव उत्पादनावर प्रतिकूल प्रभाव टाकू शकतो. आणि जे सॉइल जी धूप आहे किंवा मातीची जी धूप आहे, तर नियमित सिंचनामुळे मातीतील खारटपणा वाढू शकतो, ज्यामुळे मातीच्या सुपीकतेवर परिणाम होतो आणि ही पिकांच्या वृद्धीसाठी खूप हानिकारक ठरू शकतं. सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्याला इथं विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे डिपेंडन्सी ऑन इरिगेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे शेतकरी आधुनिक सिंचन तंत्रज्ञानावर आधारित किंवा जास्त अवलंबून राहतात. जर तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरले नाही किंवा खराब झाले तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला नुकसान होऊ शकतं. तर लक्षात ठेवा, सिंचित शेती यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने मी रिपीट करतो, सिंचन व्यवस्थापन आणि पाणी खूप जपून वापरायचं किंवा त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान खूप जपून वापरायचं आहे. सिंचन पद्धतीत सुधारणा व विविध तंत्रज्ञानाचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. सिंचनासाठी नवीन आणि कमी खर्चिक पद्धत आपल्याला इथं वापरायची आहे. पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वत वापरासाठी संरक्षण व नियोजन आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. शेतीतील तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाद्वारे आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, ही जी नवी पद्धत आहे ती सिंचित शेती ही शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त असली तरी यामध्ये जलस्रोतांचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. या पद्धतीच्या अंमलबजावणीमुळे उत्पन्न आणि गुणवत्ता सुधारू शकते, परंतु यामध्ये संबंधित खर्च आणि धोके जास्त आपल्याला इथं पाहावयास मिळतात. 10वी पद्धत जी आहे शेतीची ती आहे तंत्रज्ञानाधारित शेती म्हणजे हायटेक फार्मिंग, म्हणजे तंत्रज्ञानाधारित शेती ज्याला आपण हायटेक फार्मिंग किंवा प्रिसिजन फार्मिंग ज्याला म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा या पद्धतीमध्ये आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इथं करायचा आहे. यामध्ये शेतीच्या प्रत्येक पैलूसाठी आधुनिक साधनांचा वापर इथं केला जातो, जसे की स्मार्ट सेन्सर्स असतील, ड्रोन असतील किंवा रोबोट्स असतील, सॉफ्टवेअर असतील, जीपीएस तंत्रज्ञान असेल किंवा इतर तंत्रज्ञान जे आधुनिक उपकरणांचा वापर करून आपण वापरतो. तर यामुळे पिकांच्या उत्पादनाची गुणवत्ता आपल्याला खूप वाढवता येते किंवा सुधारता येते. मग ही तंत्रज्ञानाधारित शेती म्हणजे नेमकी काय आहे, तर या पद्धतीमध्ये आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या प्रक्रियांचे नियंत्रण आणि अनुकूल केले जाते. शेतीत पिकांची निगराणी, पाणी व्यवस्थापन, खतांचा वापर असेल, कीड नियंत्रण असेल, या सगळ्या गोष्टींचा या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावीपणे आपण राबवू शकतो आणि यामुळे पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा आणि पाण्याची बचत सुद्धा होते आणि आपलं उत्पन्न वाढू शकतं. मग याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स नेमक्या कोणत्या, काय काय आपण इथं वापरायचं आहे, तर साधारणतः सर्वप्रथम जीपीएस प्रणाली म्हणजे जीपीएस टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो. तर यामुळे होतं काय नेमकं, ही जीपीएस आधारित उपकरणे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील स्थिती आणि पिकांची माहिती देतात. यामुळे पिकांच्या वाढीचा मागोवा घेता येतो आणि पिकांची स्थिती चांगली समजता येते. यानंतर आपल्याला स्मार्ट सेन्सर्स, हे सेन्सर्स काय करतात, हे सेन्सर्स मातीतील ओलावा, तापमान, पिकांची वाढ आणि इतर पर्यावरणीय घटक मोजतात, ज्याच्यातील डेटा शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो. मग रोबोटिक्स असतील
मग रोबोटिक्सचा वापर करून पिकांचे उत्पादन असेल, रोगाची स्थिती असेल, किडींचा ताबा घेणे असेल किंवा कृषी कामे अचूकपणे पार आपल्याला पाडता येतात. काही शेती कामे पूर्णपणे रोबोट्सद्वारे केली जातात. मग या व्यतिरिक्त ड्रोन तंत्रज्ञान सुद्धा आपल्याला वापरता येतं. ड्रोनच्या मदतीने शेताच्या सर्व क्षेत्रांचा मागोवा आपल्याला घेता येतो. पिकांचा आढावा घेणे, कीड नियंत्रण आणि फवारणी ड्रोनद्वारे केली जाऊ शकते. मग स्मार्ट इरिगेशन सुद्धा आपल्याला इथं वापरताना आपण शेतकरी दिसतो. मग सिंचनासाठी स्मार्ट सिस्टीमचा वापर केला जातो, ज्यामध्ये सेन्सर्सद्वारे मातीतील ओलावा मोजला जातो आणि त्यानुसार पाणी दिले जाते. यामुळे वापराची पद्धत होते, पाणी वापराची बचत होते. लक्षात ठेवा, याशिवाय आपल्याला डेटा अनालिटिक्स म्हणजे शेती संबंधित संकलित केलेला डेटा, जेणेकरून उत्पादनाशी रिलेटेड असेल किंवा हवामान असेल, पाणी असेल, खतं असतील, याचं विश्लेषित करून शेतकऱ्यांना निर्णय घेण्यासाठी खूप महत्वाचा हा डेटा अनालिटिक्स ठरू शकतो. यानंतर ॲग्रोमेट्री. तर काय होतं, हवामानाचा डेटा आणि भविष्यवाणी जी आपण डेटाच्या माध्यमातून आपण वापर करून पिकांची वाढवता व वाढ यासाठी योग्य वेळेवर आपल्याला नियोजन करता येतं. म्हणजे कोणत्या वेळी कोणतं पीक आणि कोणत्या सीझन मध्ये आपल्याला काय हवंय यापासून आपल्याला अचूक अंदाज आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणजे या तंत्रज्ञानाधारित शेतीचे जे काही फायदे आहेत, तर त्या फायद्यामध्ये आपले काय काय फायदे होऊ शकतात, तर आपल्याला उत्पादनाची वाढ आपल्याला पाहावयास मिळते, जेणेकरून अचूक पाणी व्यवस्थापन असेल, खतांचा वापर असेल. तर अशा पद्धतीमुळे पिकांच्या स्थितीचे निरीक्षण केल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण आपल्याला सुधारवता येते. पाणी आणि संसाधनांची बचत आपल्याला इथं करू शकतो आपण. किडींचा आणि रोगांचा कमी प्रादुर्भाव आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कमी करू शकतो. नियोजन आणि निर्णय प्रक्रिया सुलभ आपण करू शकतो. म्हणजे नेमकं काय, तर जीपीएस डेटा अनालिटिक्स किंवा स्मार्ट उपकरणांमुळे शेतकऱ्यांना पिकांची वाढ असेल, पाणी असेल आणि खत व्यवस्थापनाचे आपल्याला नीट नियोजन करता येते. मग शाश्वत शेती ज्याला म्हणतो आपण, किंवा शेतीची शाश्वतता जे आहे ते पर्यावरणावर कमी परिणाम होतो. योग्य खतांचा वापर आपण जर केला, जेणेकरून पाणी व्यवस्थापनामुळे पर्यावरण संरक्षण आपल्याला केले जाते आणि साहजिकच आपल्याला रिड्युस्ड कॉस्ट म्हणजे खर्च कमी आपण करू शकतो. तंत्रज्ञानामुळे श्रमाची आवश्यकता कमी होते. रोबोट्स असतील, ड्रोन असेल, स्मार्ट उपकरणांचा वापर आपण जर केला तर श्रमिकांची संख्या कमी केली जाऊ शकते. तर यापासून काही धोके सुद्धा आहेत किंवा काही मर्यादा आपल्याला आहेत. प्रामुख्याने उच्च प्रारंभिक गुंतवणूक म्हणजे ड्रोन्स असतील, स्मार्ट सेन्सर्स असतील, रोबोट्स असतील, याच्या खरेदीसाठी आपल्याला खूप खर्च करावा लागतो. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर शिकण्याची गरज म्हणजे आपल्याला ट्रेनिंग घेण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यानंतर लॅक ऑफ टेक्नॉलॉजी ऍक्सेस म्हणजे आपल्याला त्या टेक्नॉलॉजीचा ऍक्सेस नसतो. म्हणजे उच्च दर्जाची जी साधने उपलब्ध नसल्यामुळे ते आपल्याला कसे वापरायचं किंवा कसं त्याचा उपयोग करून घ्यायचा याची कमतरता आपल्यामध्ये सध्या दिसून येते. तर असे काही यापासूनचे धोके आहेत. तर शेवटची जी मेथड आहे ती आहे नवीन कृषी पद्धत. आजची ही 11वी पद्धत आहे कृषी पद्धती, नवीन कृषी पद्धती. मग यामध्ये नेमकं काय आहे की अर्बन फार्मिंग असेल, व्हर्टिकल फार्मिंग असतील, हायड्रोपॉनिक्स असेल, तर अशा विविध प्रकारच्या ज्या काही शेती पद्धती आहेत, जेणेकरून शहरी शेती ज्याला अर्बन फार्मिंग म्हणतो, उभी शेती ज्याला आपण व्हर्टिकल फार्मिंग म्हणतो, हायड्रोपॉनिक्स किंवा इतर तंत्रज्ञानांचा आधार घेऊन आपण शेती करतो. या पद्धतीमध्ये परंपरागत शेतीपेक्षा वेगळी आणि आधुनिक कार्यपद्धती आपण इथं वापरताना शेतकरी पाहावयास मिळतो. या पद्धतीमध्ये मुख्य उद्देश म्हणजे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे आणि पाणी आणि ऊर्जा व इतर संसाधनाचा आपल्याला इथं बचत करायचं आहे. म्हणजे नवीन कृषी पद्धत म्हणजे नेमकी काय आहे, तर लक्षात ठेवा, नवीन कृषी पद्धत म्हणजे शहरी कमीत कमी जागेत अधिक उत्पादन घेण्यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञान आधारित शेतीच्या पद्धती, याला आपण नवीन कृषी पद्धत असं म्हणतो. व्हर्टिकल फार्मिंग, अर्बन गार्डनिंग, एरोपोनिक्स असेल, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर लक्षात ठेवा, शहरी शेती ज्याला अर्बन फार्मिंग असं म्हणतो, तर या अर्बन फार्मिंग मध्ये काय होतं नेमकं, शहरी शेती म्हणजे शहरी क्षेत्रात शेती करणे, जिथे जागेची कमतरता असते. या पद्धतीमध्ये घरांच्या छतावर असेल, बाल्कनीमध्ये असेल, इमारतीच्या आतील भागात किंवा शहरी समुदायांमध्ये पिकांची उत्पादन आपण करू शकतो. मग याचे बेनिफिट्स काय, तर स्थानिक उत्पादन
स्थानिक उत्पादन म्हणजे काय, की शहरी भागामध्ये ताजे फळे असतील, भाज्या असतील, औषधी वनस्पती स्थानिकरित्या उत्पादन आपण याचं घेऊ शकतो, ज्यामुळे खाद्यपदार्थांची उपलब्धता आपल्याला सुधारता येते. वातावरणीय फायद्यामुळे नेमकं काय होतं, शहरी भागामध्ये हरित क्षेत्र वाढवण्यामुळे प्रदूषण कमी होते आणि हरितगृहाच्या वायू प्रदूषणाच्या पातळीवर नियंत्रण आपल्याला मिळवता येते. कोणत्याही ठिकाणी शेती करता येते आपल्याला, म्हणजे शहरी भागातील कमी जागेत शेतकरी अन्न उत्पादन करू शकतो, जिथे पारंपरिक शेती अजिबात शक्य नाहीये. मग याचे धोके काय आहेत नेमकं, तर लक्षात ठेवा किंवा मर्यादा काय आहेत, तर क्षेत्राची कमी, म्हणजे कमी शहरी क्षेत्रामध्ये जागेची गंभीर कमतरता असते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती करणे कठीण होते. पाणी आणि ऊर्जा संसाधनांचा वापर आपल्याला योग्य करायचा, कारण शहरी शेतीमध्ये पाणी आणि ऊर्जा साधनांचा वापर वाढू शकतो, जो दीर्घकालीन पर्यावरणीय धोका निर्माण करू शकतो. यानंतर दुसरी पद्धत जी आहे ती व्हर्टिकल फार्मिंग, ज्याला आपण उभ्या शेती पद्धत किंवा उभी शेती पद्धत म्हणतो. तर या उभ्या शेती पद्धतीमध्ये काय होतं नेमकं, किंवा ही उभी शेतीमध्ये पिके एकावर एक अशी संरचना तयार करून लावली जातात. यामध्ये शेड्स किंवा इमारतीच्या आत किंवा बाहेर अशा विविध पद्धतीमध्ये आपण पिकांचं उत्पादन घेतो. मग यापासूनचे जे काही फायदे आहेत, तर ते फायदे नेमके कोणते, आपल्याला माहित आहे, जागेचा प्रभाव कमी वापर किंवा जागेचा प्रभावी वापर आपण जर केला तर उभ्या शेतीमध्ये कमी जागेमध्ये अधिक उत्पादन आपल्याला मिळू शकतो, कारण पिकांना वरच्या स्तरावर वाढवता येते. पाणी, खते आणि इतर संसाधनांचा बचत होते, कारण या पद्धतीत खूपच कमी पाणी आपल्याला इथं लागतं. प्रदूषणावर आपण शहरी भागातील प्रदूषणाचा प्रभाव कमी आपण करण्यामध्ये इथं यशस्वी होताना पाहतो. मग यापासूनचे जे काही धोके आहेत किंवा मर्यादा जे आहेत, आर्थिक खर्च असेल किंवा तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता आपल्याला इथं भासू शकते. यानंतर जी मेथड जी आहे ती आहे हायड्रोपॉनिक्स. लक्षात ठेवा, मी यानंतर हायड्रोपॉनिक शेती कशी करायची याविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर लक्षात ठेवा, हायड्रोपॉनिक शेती आजकाल खूप फायद्याची ठरताना दिसते. तर या हायड्रोपॉनिक्स शेती म्हणजे नेमकं काय करतो, म्हणजे हायड्रोपॉनिक्स एक जल आधारित शेती पद्धत आहे, ज्यामध्ये पिकांना मातीऐवजी पाणी आणि खते मिश्रित द्रवात आपण लावतो, जेणेकरून या पद्धतीमध्ये मातीचा वापर केला जात नाही. मग यापासूनचे जे काही फायदे आहेत ते फायदे नेमके कोणते, तर हायड्रोपॉनिक्स मध्ये पाणी इतर पारंपरिक पद्धतीनुसार कमी वापरले जाते आणि ते पुनर्वापर देखील आपण इथं करू शकतो. मग जलद उत्पादकता असेल, या पद्धतीत पिकांची वाढ जलद होते आणि पिकांची चांगली दर्जा आपण इथं राखू शकतो. लक्षात ठेवा, या हायड्रोपॉनिक्स वरती मी एक वेगळा विषय मांडणार आहे किंवा वेगळी पद्धत आपल्याला सांगणार आहे. तर माझे येणाऱ्या काळामध्ये हायड्रोपॉनिक्स आणि एरोपॉनिक्स वरती मी नवीन व्हिडिओ तयार करणार आहे. तर ते व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दाबावं लागणार आहे, जेणेकरून मी ज्यावेळेस तो व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल. एरोपोनिक्स पद्धत म्हणजे नेमकं काय, तर या एरोपोनिक्स मध्ये पिके मातीशिवाय हवाई पद्धतीत वाढवली जातात. तर हे खूप सुंदर अशी टेक्नॉलॉजी आहे आणि खूप कमी खर्चामध्ये आपल्याला हे करू शकतो आपण. यासाठी शासनाचे काही योजना पण आहेत, ते सर्व योजनांची माहिती मी यापुढील व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे. तर आज इथं थांबूयात. आपण शेतीचे जे काही 11 वेगवेगळे जे काही पद्धती आहेत, तर त्या 11 वेगवेगळे शेतीचे प्रकार आज आपण पाहिलेले आहेत. तर आज इथं थांबूयात. धन्यवाद.